So question is evaluate. Date काय रे आज? 25 to 2026. 26 26 to 0 to 26. 26 बघा 26 आहे आज. 26. इव्हॅल्युएट मीन्स काय, आपल्याला याचे आन्सर काढायचे आहेत. ओके, सिंपल एक्झाम्पल्स आहेत. चला वन बाय वन आपण डिस्कस करूया. सगळ्यांना फॉर्म्युले माहिती आहेत, सगळ्यांनी फॉर्म्युले वाचलेत काल, बरोबर? Yes. ओके, सगळ्यांना तो टेबल पार्ट आहे जो ह्या पीडीएफच्या पहिल्याच पानावरती आहे, करेक्ट? Yes. ओके, सो फर्स्ट tan इनवर्स 1 प्लस cos इनवर्स 1/2 प्लस साइन इनवर्स 1/2. इव्हॅल्युएट करणे म्हणजे याची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. ओके, आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो मी आन्सर स्टार्ट करतो. आन्सरमध्ये तुम्ही इक्वेशन परत तसंच लिहिणार आहे, बरोबर? tan इनवर्स 1 प्लस कॉस इनवर्स 1/2 प्लस साइन इनवर्स 1/2. आता मला सांगा रे, tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती, म्हणजे tan इनवर्स 1 कोणत्या अँगलला, असं मला म्हणायचं? π/4 प्लस कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? 5/3. π/3. साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? 5/6. 5/6. ओके, π/4 मी ॲज इट इज ठेवला. π/3 म्हणजे डिग्रीमध्ये किती असतो रे? π/3 डिग्रीमध्ये किती? 60. बरोबर. आणि π/6 डिग्रीमध्ये किती? 30. या दोघांची ॲडिशन करायची ना तुम्हाला, म्हणजे हा 60 प्लस 30, 60 प्लस 30 किती झाला? 90. बरोबर. 90 तुम्ही कसं लिहितात रे रॅडियनमध्ये? π/2. 5/2. ओके, करा आता यांची ॲडिशन बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × π 2π, 4 × π 4π डिवायडेड बाय 8. 2π प्लस 4π काय झाला? 6π अपॉन 8. बरोबर. 6π अपॉन 8 म्हणजेच काय रे इथं आन्सर 2 ने डिवाइड होईल ना. 2 ने डिवाइड झालं म्हणजे काय होईल? 3π अपॉन 4 होईल. 4. ओके, मी मेसेज टाकून देतो ग्रुपवरती, कारण काही जॉईन नसेल झालं तर जॉईन होऊन जातील पटापटा. सो याचा आन्सर आला बघा 3π अपॉन 4. ओके, समजला पहिला क्वेश्चन? सोपा होता की नाही? सो डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता आन्सर फाइंड आउट करण्यासाठी. चलो सेकंड, कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2 याची व्हॅल्यू काढायची आहे. याच्या पुढे लिहा, यावर्षी आलेला क्वेश्चन हा बोर्ड पेपरला, बोर्ड एक्झाम 2026. ओके, आता आलेला क्वेश्चन आहे हा, 2 मार्कासाठी आला होता बघा. कॉस इनवर्स 1/2 प्लस, सॉरी 1 मार्कसाठी होता. कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2. सांगा रे, कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? 5/3. प्लस हा 2 आहे, 2 ॲज इट इज इंटू साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? 5/6. 5/6. हे किती होईल? 2 3 जा 6, म्हणजे हे झालं π/3 प्लस π/3. बरोबर. डिनॉमिनेटर सेम आहे, वी कॅन राईट ओनली 1 टाइम. आणि पाय प्लस पाय किती? 2π. 2π. दिस इज द आन्सर. सोपं होतं की नाही? 1 मार्कासाठी क्वेश्चन. Yes, sir. ओके, सो 2π upon 3 is the answer. Number 3, tan inverse √3 minus sec inverse -2. ओके, याचा आन्सर काढायचा आपल्याला. बघा रे, टॅनची व्हॅल्यू √3 मी काय करतो, याला ॲज इट इज ठेवतो. इथं मायनस सेक इनवर्स -2 आहे. सांगा रे, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला काय असतो सेकचा? इनवर्स, सेक इनवर्सचा काल झाले आपले फॉर्म्युले. येस, एनीवन प्लीज? पाय मायनस सेक इनवर्स x. बरोबर, पाय मायनस सेक इनवर्स एक्स. एक्सची व्हॅल्यू 2 आहे. सो हे होईल आपलं टॅन इनवर्स √3 मायनस. ओके, वाटलंच आता काय करा, व्हॅल्यूज पुट करून घ्या. सांगा, टॅनची व्हॅल्यू √3 कोणत्या अँगलला? π/3. मायनस. ओके, ब्रॅकेटमध्ये पाय मायनस सेकची व्हॅल्यू 2 कोणत्या अँगलला? π/3. बरोबर. ब्रॅकेट ओपन करा, हा π/3 मायनस
हा पाय मायनस मायनस इथं काय होईल रे प्लस पाय बाय 3 हम्म. बरोबर मग हा पाय बाय 3 आणि हा पाय बाय 3 पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 किती 2 पाय अपॉन 2 3 pi by 3 आणि इथं 3 मायनस पाय minus 5 minus ओके 5. आता मायनस पाय याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असेल रे 1 करा 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन ने सबट्रॅक्शन 2 पाय इंटू 1 2 पाय मायनस 3 इंटू पाय 3 पाय अपॉन 3 3 pi. 2 पाय मायनस 3 3 पाय किती रे pi. minus pi upon 3 येस वी गेट द आन्सर मायनस पाय अपॉन 3 कसे आहेत रे क्वेश्चन 3 simple Easy. कसे इझी ना yes sir Yes. हो. ओके नेक्स्ट नंबर 4 मी तुम्हाला कालच म्हणलो बघा ट्रिग्नोमेट्री मध्ये सगळ्यात सिंपल पार्ट आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि Yes. तुम्हाला एक्झाम्पल होऊन समजतंय पण आहे की नाही कोसेक इनव्हर्स मायनस रूट 2 प्लस कॉट इनव्हर्स रूट 3 सांगा रे अगोदर तुम्हाला हे निगेटिव्ह बाहेर काढावं लागेल बरोबर सांगा कोसेक इनव्हर्स मायनस 1 चा फॉर्म्युला काय असतो minus cosec inverse x मायनस कोसेक Minus इनव्हर्स एक्स cosec एक्स कोण inverse येतं रूट 2 x. आहे आणि कॉट इनव्हर्स रूट 3 मी ॲज इट इज ठेवला मायनस सांगा रे कोसेक ची व्हॅल्यू रूट 2 कोणत्या अँगलला 5 by 4. 4 गुड आणि कॉटची व्हॅल्यू रूट 3 कोणत्या अँगलला 5 by 6. 5 by 6. पाय बाय 6 बरोबर करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ने सबट्रॅक्शन 6 इंटू मायनस पाय मायनस 6 पाय minus 6 pi 4 6 इंटू pi पाय plus 4 upon पाय 4 pi. डिवायडेड बाय 4 इंटू 6 किती 24 24 मग मायनस 6 पाय प्लस 4 पाय किती रे minus 2 2 पाय pi अपॉन 24 सो आन्सर किती आहे 24 आपलं minus pi upon 12 मायनस पाय अपॉन 12 ओके नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल घेऊया नेक्स्ट है नंबर 5 tan inverse in the bracket tan pi by 4 yes anyone आपण एक फॉर्म्युला लिहिला होता बघा tan इनवर्स tan थिटा याचा आन्सर काय असतं रे थिटा Theta. थिटा असतं Theta. tan इनवर्स tan कॅन्सल झाला इथं ओके सो तुमचा आन्सर किती आला इथं फक्त 4. 4 आता कॅन्सल होतो कधी ते लक्षात ठेवा बरं का रे मी तुम्हाला कालही सांगितलं जर तुमची थिटाची व्हॅल्यू ओके काल मी तुम्हाला एक टेबल लिहून दिला ना तो रेंज आणि डोमेनचा बरोबर जर तुमची थिटाची व्हॅल्यू म्हणजे तुमची ती व्हॅल्यू रेंजमध्ये येत असेल तर डायरेक्ट कॅन्सल करायचं रेंजमध्ये येत नसेल तर आल्याड अँगलचे फॉर्म्युले वापरून त्याला रेंजमध्ये आणायचं अगोदर ओके सो आता जो पुढचा एक्झाम्पल मी सांगतो याला स्टार मार्क करून ठेवा म्हणजे मीच करून ठेवतो ओके कारण कधी तुम्हाला कधी कॅन्सल होत नाही हे जर बघायचं असेल तर हे 6 नंबरचं एक्झाम्पल बघायचं आता 6 नंबरचं एक्झाम्पल आहे साइन इनवर्स साइन 5 पाय अपॉन 3 ओके हे एक्झाम्पल आहे आता तुम्हाला परत एक्सप्लेन करतो बघा साइनची जी रेंज आहे इनवर्सची बरं का इनवर्ससाठी बोलत असतो मी इनवर्सची रेंज आपण काल स्टडी केली ती काय होती मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 डिग्रीमध्ये सांगायचं Pi by झालं 2. तर मायनस 90 डिग्री पासून कुठपर्यंत प्लस 90 डिग्री 90 degree बरोबर आहे आता इथं तुमची व्हॅल्यू किती आहे 5 पाय अपॉन 3 आहे 5 पाय अपॉन 3 डिग्रीमध्ये किती होईल 5 अपॉन 3 असतं 60 इंटू 5 60 60. किती 300 300 मग 300 या रेंजमध्ये आहे का रे आता नाही त्यामुळे No. साइन इनवर्स आणि साइन डायरेक्ट कॅन्सल होत नाही नाही. म्हणजे सगळ्यांना समजलं का आता तुम्हाला कधी कॅन्सल नाही होते ज्यावेळेस आतमधली व्हॅल्यू जर तुमची त्या रेंजमध्ये नसेल जी रेंज मी तुम्हाला टेबलमध्ये लिहून दिली आहे त्यावेळेस कॅन्सल करू नका मग अशा वेळेस काय करायचं आहे याला रेंजमध्ये आणायचं आहे म्हणजे कसं आणणार आलाइड अँगलचा फॉर्म्युला आता मी काही सोपे सोपे क्वेश्चन विचारतो मला आन्सर सांगा तुम्हाला समजलं बघा 5 पाय बाय 3 म्हणजे तुमचा अँगल किती आहे 300 डिग्री येतो सगळ्याला कळलं ना कसं काढलं मी 300 हा पाय अपॉन 3 म्हणजे 60 असतो तर हा आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे 60 इंटू 5 किती 300
मग 300 कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट, बरोबर. आता मी इथं आलर अँगलचा फॉर्म्युला वापरतोय 2 पाय. 2 पाय म्हणजे फोर्थ क्वाड्रंटचा आलर अँगलचा फॉर्म्युला आपला 2 पाय मायनस थिटा. थीटा. ओके, 2 पाय म्हणजे 360. मग सांगा 2 पाय मधून किती व्हॅल्यू मायनस करू मी? मला आन्सर 300 आणायचं आहे. 60. आणि रॅडियन मध्ये किती लिहू? π/3. π/3. बरोबर सांगताय बघा तुम्ही. 360 मधून 60 मायनस करायचं, पण रॅडियन मध्ये बोलायचं. 2 पाय मायनस π/3, बरोबर का? येस. ओके. मग साइन इनवर्स. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, आपण क्वाड्रंट सिस्टीम पण स्टडी केली होती. आठवती सगळ्यांना क्वाड्रंट सिस्टीम? येस सर. इथं 0 असतो, इथं π/2 असतो, इथं असतो पाय, इथं कोण असतो 3π/2, आणि इथं परत काय येतो 3π/2. 2 पाय. 2 पाय कुठे येतो? 0च्याच प्लेसला येतो. म्हणजे जर 2 पाय 4 पाय 6 पाय असं जर काही आलं तर ते 0, म्हणजे काय याचा मिनिंग असा असतो की इथून परत तुमचे व्हॅल्यू रिपीट व्हायला लागतात. म्हणून कधी पण आलर अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये समजा 2 पाय 4 पाय 6 पाय जर आला तर डायरेक्ट तुम्ही त्याला काय पुट करू शकता? 0. म्हणजेच आता राहिलं काय? फक्त इथं बघा साइन मायनस π/3, म्हणजे 2 पाय डायरेक्ट काय घ्यायचा? 0 घ्यायचा. इथे समजली? ज्या ज्या वेळेस 2 पाय 4 पाय 6 पाय असं येतील ना तर ते 0च्याच लाईनला असतात ना. सो डायरेक्ट तो 0 घेतला, म्हणजे राहिला कोण पुढचा? फक्त मायनस π/3. आता मायनस π/3 आपल्या ह्या रेंजमध्ये आहे, -92 + 90 मध्ये आहे ना. -π/3 म्हणजे -60. -60 हा तुमचा -90 पासून +90 पर्यंत येतोय. आता साइन इनवर्स साइन कॅन्सल करा, म्हणजे आपला आन्सर किती आलं? -π/3. हे झालं आन्सर. येस एनीवन? कोणाला काही डिफिकल्टी? मी तुमच्याकडे येतोय बघा थोडं. असेल तर विचारा लवकर. आदित्य भांड, स्नेहल, शितोळे, त्यानंतर अंजली. येस एनीवन? अनुष्का, स्नेहा, साक्षी, भक्ती, पूजा, हर्षल, गणेश, अक्षदा, मानसी. सर परत रिपीट करा. ओके अक्षदा, रिपीट करायचं आहे. बघा मी स्टार मार्क यासाठी लावलं तुम्हाला की आपली इथं हा जो फॉर्म्युला आहे बघा कॅन्सल व्हायचा, तो कॅन्सल कधी होईल? ज्यावेळेस तुमची व्हॅल्यू तुमच्या रेंजमध्ये असेल. जी रेंज मी तुम्हाला काल टेबलमध्ये लिहून दिली आहे. साईनची रेंज आहे -π/2 to +π/2, म्हणजे -92 + 90. ठीक आहे. मग आता ही 5π/3 आपली व्हॅल्यू किती येते? 300. म्हणजे आपण डायरेक्टली त्या रेंजच्या आउटसाईड आहे. मग आलर अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो आपल्याला चौथ्या क्वाड्रंट मधला आलर अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे. तो काय असतो? 2 पाय मायनस थिटा, बरोबर. आता इथं तुम्हाला तो अँगल डायरेक्टली माहिती आहे 300. मग तो आलर अँगलचा फॉर्म्युला वापरून हा अँगल मला तयार करायचा आहे 300. म्हणून चौथ्या क्वाड्रंटचा आलर अँगलचा फॉर्म्युला असतो 2 पाय. सो इथं मी 2 पाय दिलं मायनस. 2 पाय मधून किती मायनस केल्यावरती मला 300 भेटेल? तर 60 म्हणजेच रॅडियन मध्ये किती? π/3. सो मग ही स्टेप आली. तुम्ही याला सिम्प्लिफाय करा, काय येईल बघा. 3 × 2 पाय 6 पाय. 6 पाय मायनस पाय किती रे? 5π/3. सो तेच पुन्हा रिपीट होणार आहे. मग 2 पाय म्हणजेच काय असतो? ह्या ऍक्सिस वरती तो तुमचा 0 असतो. जर कधी पण लक्षात ठेवा 2 पाय 4 पाय 6 पाय अशा जर व्हॅल्यू आल्या ना तर डायरेक्टली 0 घ्यायचे असतात. म्हणून तिथे निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले तयार होतात बघा आपल्या सिम्पल याच्यामध्ये. मग हा 2 पाय मी रिमूव्ह केला, म्हणजे 0 केला. राहिला कोण? फक्त पुढं -π/3. -π/3 आता आपला -π/2 to +π/2 च्या रेंजमध्ये आहे. म्हणून त्याचा साइन कॅन्सल केला, आन्सर आलं -π/3. ओके. यस. ओके. सो पुढे बघा आता मानसी समजलंय? मानसी वाघ. त्यानंतर स्नेहा गर्दे आहे ना, स्नेहाच नाव आहे ना? हो सर. ओके. त्यानंतर राजलक्ष्मी, प्रतीक्षा, राणी, Yes, sir. गीते, सृष्टी मराठे, केतन डांगट, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबले, तन्वी तोडमल, सार्थक, Yes, sir. सार्थक पाटेकर, सार्थक वाघमोडे, सिद्धी, प्रगती, तनुजा, चंचल, वैष्णवी पेरे. ओके. त्यानंतर स्नेहल शिरसाट, वेलकम बॅक. आता बरी ना तब्येत स्नेहल?
ओके, आवाज गेला नाही वाटतं. आणि विश्वजित आव्हाड, बऱ्याच दिवसानंतर रे तुम्ही. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. नंबर 7 आहे साइन इन ब्रॅकेट कॉस इनवर्स -1/√2. ओके, आता याला काय करू आपण, अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. हे बघा, इथं कोण आहे आतमध्ये, कॉस इनवर्स मायनस थिटा आहे. कॉस इनवर्स मायनस थिटा किंवा कॉस इनवर्स मायनस एक्स, याचा फॉर्म्युला काय असतो साक्षी? कॉस इनवर्स मायनस एक्स फॉर्म्युले आहे ना रे तुमच्या सगळ्यांच्या पाठ? मला लिहावं लागू राहिले बघा फॉर्म्युले. कॉस इनवर्स मायनस एक्स असतो पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. हे खूप सोपं आहे बरं का रे, फॉर्म्युला वापरता आला पाहिजे तुम्हाला फक्त. सो साइन इथं पाय मायनस कॉस इनवर्स 1/√2. सांगा कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? π/4. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये सांगा रे आता? हा ब्रॅकेट बघून सांगा आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ? सेकंड. करेक्ट. कसं ओळखलं रे? पाय मायनस पाय मायनस थिटा. बरोबर. मग मला सांगा पाय मायनस थिटा कोण आहे आता इथं? π/4 आहे, हा थिटा आहे तुमचा, बरोबर. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह. ओके, सो आपल्याकडे आलड अँगलचा फॉर्म्युला काय आहे की साइन पाय मायनस थिटा. म्हणजे कुणी साइन कॉस टॅन कुणी जरी आलं तर साइन म्हणजे ते ट्रिग्नोमेट्री ॲज इट इज राहते. म्हणजे असं येईल साइन पाय मायनस थिटा. मग याचा आन्सर काय असेल? साइन थिटा. बरोबर ना, हा आलड अँगलचा फॉर्म्युला आहे आपला. मग इथं मी लिहिलं साइन, मग साइन पाय मायनस π/4, फक्त मी काय लिहू? साइन π/4. मग साइन π/4 ची व्हॅल्यू किती रे? 1/√2. पॉझिटिव्ह. हा, पॉझिटिव्ह का पॉझिटिव्ह? मला रिझन सांगा रे, पॉझिटिव्ह का येते व्हॅल्यू? साइन थिटा पाय मायनस आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह. हा, आपला साइन असतो पॉझिटिव्ह, म्हणून त्याचा आन्सर पण काय असतं मग? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ओके, समाधानकारी क्वेश्चन सोपा होता की नाही? येस सर. ओके, नेक्स्ट. नंबर 8. साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 3/5. याला मला सॉल्व करायचं आहे. ओके, हे सॉल्व करायच्या अगोदर तुम्ही हा ब्रॅकेट व्यवस्थित बघा आणि मला सांगा रे, साइनची व्हॅल्यू 3/5 कोणत्या अँगलला, किंवा कॉसची व्हॅल्यू 3/5 कोणत्या अँगलला? नाही ना, कोणालाच स्टँडर्ड व्हॅल्यू नाही ना ती. बरोबर, स्टँडर्ड व्हॅल्यू नाही येते. टेबल किती तुम्ही उचकातो, ती व्हॅल्यू तुम्हाला सापडणारच नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो ते बघा. तुमच्याकडं मी पाठवलेल्या नोट्स आहेत, तुम्ही याच्यामध्ये पण लिहून घेतल्या असतील तुमच्या नोटबुकमध्ये. सो काल मी जे तुम्हाला 31 फॉर्म्युले लिहून दिले ना, त्यातला फॉर्म्युला नंबर 25 फॉर्म्युला नंबर 25 सांगा काय आहे तो फॉर्म्युला? sin inverse x plus cos inverse x equal to करेक्ट. pi upon 2. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स याची व्हॅल्यू किती असते? π/2. कधी येते ही π/2 व्हॅल्यू? ज्यावेळेस हे साइन आणि कॉस पाहिजे, म्हणजे π/2 चे पार्टनर, आणि दोघांची व्हॅल्यू सारखी पाहिजे. हे बघा, इथं साइन आला, इथं कॉस आलाय, π/2 चे पार्टनर्स आलेत. त्यानंतर इथं तुमचा 3/5 आहे, इथं पण 3/5 आहे. जसं इथं x आहे ना दोन्ही, तसं इथं दोन्ही व्हॅल्यू सारख्या पाहिजे, 3/5. मग मी साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 3/5 याच्या जागेवरती, ह्या ब्रॅकेटच्या जागेवरती काय लिहू रे? हा कम्प्लीट ब्रॅकेटच्या जागेवरती काय लिहू? π/2. बरोबर ना? काय फॉर्म्युला आपला? साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स याची व्हॅल्यू π/2 असते. मग एक्सच्या ऐवजी तर फक्त 3/5 आला. सो काय झाला तो? π/2. आणि सांगा साइन π/2 म्हणजे साइन 90. साइन 90 किती असतो?
1. आला 1. दिस इज द आन्सर. कसा होता प्रॉब्लेम? अरे बोला कसा होता? Easy होता. Easy होता सर. फक्त काय काय तुम्हाला ना फॉर्म्युला कोणता वापरला जाणार आहे किंवा काय हे सुचायला पाहिजे नाही का. सो त्यासाठी मी सांगत असतो फॉर्म्युले तुमच्या समोर पाहिजेत किंवा पाठ पाहिजेत. एकदा फॉर्म्युले पाठ Yes, झाले sir. तर बाकी खूप सिंपल आहे. फॉर्म्युले पाठ नाही येत. मग फॉर्म्युले पाठ करून टाका. कोण तन्वी आहे का? नाही पूजा. कोण आहे? पूजा. ओके पूजा फॉर्म्युले पाठ करून टाका हा. किंवा समोर हो, ठेवा sir. जोपर्यंत पाठ नाही तोपर्यंत. जास्त डिफिकल्ट Yes, नाही बघा sir. फॉर्म्युले. येस हां. सो कॉस इन ब्रॅकेट कॉस इनवर्स -1/2 प्लस टॅन इनवर्स √3. आता याला मला सॉल्व करायचं आहे. अगोदर ब्रॅकेट सॉल्व होणार रे. सो कॉस इन ब्रॅकेट हे बघा रे कॉस इनवर्स -x याच्याच अगोदर मी हा फॉर्म्युला वापरलाय बघा एक प्रॉब्लेमच्या अगोदर. कोण सांगते रे आता कॉस इनवर्स -x चा फॉर्म्युला काय आहे? पाय मायनस कॉस बरोबर. असे पटापट समजले पाहिजे फॉर्म्युले. पाय मायनस कॉस इनवर्स x. सो पाय मायनस कॉस इनवर्स x च्या जागेवरती कोण आहे आता इथं 1/2 प्लस इथं टॅन इनवर्स √3. ठीक आहे असं येईल करेक्ट. आता व्हॅल्यूज पुट करूया आपण. व्हॅल्यू पुट करायच्यात म्हणजेच काय कॉस पाय मायनस सांगा कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? Π/3. पाय/3 प्लस टॅनची व्हॅल्यू √3 कोणत्या अँगलला? Π/3. गुड Π/3. π/3. आता ब्रॅकेट मध्ये काय झालं बघा इथं -π/3 आणि हाफ पुढे त्याच्या +π/3 आहे. सो -π/3 आणि +π/3 काय होईल? Cancel. सो बाहेर राहिला कॉस आतमध्ये आहे पाय. चला पाय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सांगा मला कॉस पायची व्हॅल्यू काय? -1. गुड. कॉस पाय किती असतो? -1. वी गेट द आन्सर -1. असे क्विक आन्सर ज्यावेळेस तुम्हाला येतील त्यावेळेस तुम्हाला मॅथ्स मध्ये स्कोर होईल. ओके काय अवघड नाही बघा. रिव्हिजन -1. समजलं सगळ्यांना क्वेश्चन हा? सोपा होता का नाही? Yes, sir. येस. ओके चला लास्ट घेऊया मग मला आपलं इथं ऑफलाईनचं एक लेक्चर आहे आज. सो नंबर 10 साइन कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 5/12. जस्ट वेट हा. ओके याची मला व्हॅल्यू काढायची आहे. साइन कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 5/12. आता हा प्रॉब्लेम बघा मी कसा सॉल्व करतो. हा क्वेश्चन जर तुम्हाला आला तर तो 3 मार्कासाठी येईल. आता 4/5 किंवा इथं 5/12 ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहेत. ठीक आहे ना. आणि इथं जसं इथं आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व केला की इथं कॉस आणि साइन आले होते. सो मग मी तिथं π/2 लिहिलं तसंही नाही आहे. सो अशा टाईपचा जर क्वेश्चन असेल की स्टँडर्ड व्हॅल्यू पण नाही आहे आणि तुम्हाला इनिशियली समजत नाही की फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. सो काय करायचं आतमधल्या ज्या इनवर्सच्या टर्म येणार आहे त्या पुट करत जायच्या. म्हणजे काय करायचं बघा समजून घ्या सगळ्यांनी. आणि हा क्वेश्चन वरतीच पुढचा उद्या आपण स्टार्ट करणार आहे आणखीन एक क्वेश्चन. सो ते सिम्पल आहेत. सो लेट आपण कन्सिडर करू कॉस इनवर्स 4/5. ओके याला मी समजा थिटा कन्सिडर केला. काय केला कन्सिडर? थिटा. मग कॉस थिटाची व्हॅल्यू किती होईल रे? 4/5 कळलं ना. काय झालं कॉसला मी त्या बाजूला नेलं तर कॉस तिकडे गेल्यावरती कॉस थिटा होईल. समजा मी एक स्टेप सुरू केली कळलं नाही समजलं असं तर परत लिहितो मी. इथं काय होईल बघा ह्या बाजूला फक्त 4/5 ठेवला आणि इकडे काय नेला मी कॉस नेला. सो इकडे कॉस आल्यावरती तो झाला कॉस थिटा. मी फक्त डायरेक्ट लिहिलं होतं की कॉस थिटाची व्हॅल्यू काय होईल 4/5. सगळ्यांना बेसिक ट्रिग्नोमेट्री माहिती आहे? येस. तर सांगा सगळ्यांना बेसिक ट्रिग्नोमेट्री माहिती. तर इथं मी समजा ट्रायंगल ड्रॉ केला. हा माझा थिटा आहे. कॉस हा आपला परपेंडिक्युलर आणि हायपोटेन्यूस आहे. मला सांगा कॉसचा बेसिक फॉर्म्युला काय असतो रे? ओके सो ऍडजसंट साइड ही आहे बरोबर.
ही ॲडजसंट साईड आणि हा काय आहे हायपोटेनस. हे बघा वरती असते ॲडजसंट साईड, ती इथं लिहिली 4 अपॉन हायपोटेनस 5. आता पायथागोरस थेरम, एक साईड 4 आहे एक साईड 5 आहे, सो रिमेनिंग साईड किती? 3. गुड 3. इथून फाइंड आउट करा आता साइन थिटा. कळलं सगळ्यांना पायथागोरस थेरम ही साईड 3 येते. Yes. ओके, सो साइन थिटा काय असतो रे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो हा झाला 3/5. ओके, या दोन व्हॅल्यू लक्षात राहू द्या. कॉसची एक व्हॅल्यू मला त्या पुट करायची आहे पुढं. आता सेकंड घ्या बघा. सेकंड काय आहे? टॅन इनवर्स 5/12. आता नाऊ असं म्हणू आपण 5/13 sir. 5/13 13. आहे का 12 आहे? प्रॉब्लेम मध्ये 12 आहे but answer 5/13. कशाचं? तुमचं फायनल आन्सर आलाय का? हो. ओके ओके ओके, ठीक आहे. क्रॉस चेक करूया आपण काय येतंय. हे होईल बघा टॅन इनवर्स 5/12. याला मी 5 कन्सिडर केला. ठीक आहे. टॅनला त्या बाजूला पाठवल्यावरती काय होईल? टॅन 5 इज इक्वल टू 5/12 झाला. करेक्ट. आता परत बेसिक ट्रिग्नोमेट्री. इथं मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. मला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लागत आहेत. Yes. हा समजा तुमचा अँगल आहे 5. सांगा रे टॅनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? Adjacent side upon hypotenuse. टॅन अपोजिट साइड अपॉन अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. अपोजिट साइड काय इथं 12 बरोबर, 5 च्या अपोजिट साइड, आणि ॲडजसंट साइड काय इथं 5 बरोबर. मग आता मला पायथागोरस थेरमने सांगा रे हायपोटेनस काय येईल? 12चा स्क्वेअर 13. 144, 5चा स्क्वेअर 25, 144 प्लस 25 169. 169 कोणाचा स्क्वेअर आहे? 13. 13 चा. करेक्ट. मग सांगा दोन व्हॅल्यू आपल्या आता. साइन 5 काय येईल आणि कॉस 5 काय येईल? साइन म्हणजे काय? अपोजिट अपॉन हायपोटेनस 12/13. आणि कॉस 5 ची व्हॅल्यू काय येईल? 5/13. 5/13. ओके. आता इथं मी साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू का फाइंड आउट केल्या तर बघा, आता मी परत आपल्या ओरिजिनल प्रॉब्लेमकडे येतो, कारण इथं कोणत्याही स्टँडर्ड व्हॅल्यू नव्हत्या. सो साइन आपला प्रॉब्लेम असा आहे कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 5/12. सो इज इक्वल टू साइन. मला सांगा कॉस इनवर्स 4/5 मी काय पुट केलं इथं? सर साइन 5. सर साइन 5/13 येईल ना? 5 मी काय वेगळं दिलं का? अरे सॉरी मी इथं ट्रायंगल मध्ये व्हॅल्यू लिहिताना चुकीची लिहिल्या. करेक्ट साक्षी, इथं व्हॅल्यू लिहितानाच मी रॉंग लिहिल्या, त्यामुळे आपलं हे झालं. रॉंग म्हणजे काय की टॅनची व्हॅल्यू अपोजिट आहे ना, मग इथं 5 येईल, इथं 12 येईल, हा 13 होता. करेक्ट. हा मग अपोजिट अपॉन ॲडजसंट ना, अपोजिट 5. मी बोलताना बरोबर बोललो पण लिहिताना मी 12 इथं लिहिला होता. करेक्ट. हा म्हणजे साइन 5 काय असेल तुमचा 5/13 आणि कॉस 5 काय असेल तुमचा 12/13. आता बरोबर ना? अरे बोला बरोबर खरे आता. Yes, sir. ओके हा. सो काय झालं माझ्याकडून की इथं 12 लिहिला गेला होता. येस. हा इथं लिहा रे आता. कॉस इनवर्स 4/5 त्याची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे? थिटा. आणि टॅन इनवर्स 5/12 हा त्याची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे? 5. हे बघा इथं आहे बरोबर, याची व्हॅल्यू 5 पुट केली आपण. आता इथं एक कोणाचा फॉर्म्युला आहे रे? साइन थिटा प्लस 5. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, मी इथं लिहितो वी हॅव Sin A plus B. प्लस बी. बरोबर. काय फॉर्म्युला असतो तो? Sin A मग इथं वापरा तो फॉर्म्युला आता. इज इक्वल टू साइन थिटा प्लस 5 साठी थिटा ए च्या जागेवरती थिटा आहे, बी च्या जागेवरती 5 आहे. सो हे आलं साइन थिटा कॉस 5 प्लस कॉस थिटा साइन 5. Sin 5. आता सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. बघा रे साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे बघून सांगा. इकडं बघा आणि मला आन्सर सांगा. साइन थिटा किती दिसतोय तुम्हाला? 3/5 बरोबर. कॉस 5 बघा किती दिसतोय? कॉस 5 याला पण 13. 13 बरोबर. कॉस थिटा काय दिसतो बघा? कॉस थिटा 4/5. आणि साइन 5 काय दिसतो बघा? साइन 5 Sin 5/13. अरे बरोबर चालू आहे ना रे? 5/13 ना? हा 5/13. काही चुकतंय का रे
आपल्याकडून? मला तरी असं वाटायला लागलं tan फाय आपला 5/12 होता, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट हा 13 बरोबर आहे. नाही बरोबर आहे सर बरोबर. सगळं बरोबर आहे? सगळं बरोबर आहे ना? ओके. Yes. 5/13 लिहिला. इथं कॅन्सल नका करू बरं करे, कारण मी डिनॉमिनेटरला आहे ना डिनॉमिनेटर सेम करून घेतो. इथं 5 × 13 किती? 65 आणि हे 12 × 3 किती? 36. 36. ओके, इथं 5 कॅन्सल नका करू, असंच राहू द्या, कारण डिनॉमिनेटर सेम होईल आपला. 13 × 5 किती? 65. त्यात 36 आहे, तुम्ही 56 लिहिलंय. 36. 36. मी आन्सर 20 प्लस हे केलं डायरेक्टली. हा 90. 36. हा फायनल. 4 × 5 किती? 20. 96. डिनॉमिनेटर सेम आहे 65 आणि 36 प्लस 20 किती? 56. दिस इज द फायनल आन्सर. कशाचं? जे तुम्हाला विचारलं होतं ते. हे बघ, साइन इन ब्रॅकेट कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 5/12. बघून घ्या प्रॉब्लेम व्यवस्थित हा. याच्यामध्ये Yes, sir. बेसिक ट्रिग्नोमेट्री वापरली, त्यानंतर इथं साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला, आन्सर आलं 56/65. दिस इज द आन्सर. आणि हे 10 एक्झाम्पल. होमवर्क आज देत नाही मी, उद्या देईल तुम्हाला होमवर्क, कारण उद्या आपण हे चॅप्टर एंड करूया. ठीक आहे, चालेल. समजलं का सगळ्यांना? स्पीड ओके Yes, होता ना? sir. स्पीड ओके ना? म्हणजे जास्त फास्ट नाही झालं ना? No sir. नाही सोपे सोपे एक्झाम्पल होते. ठीक आहे, चलो थांबूया मग बच्चा पार्टी.